नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, बाळूमामाची किमया आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. आणि बाळूमामा आदमापूर यांची आजपर्यंत जी भाकणूक झालेली आहे ती पण आपण सर्वांनी ऐकलेली आहे. बाळूमामाच्या भाकणूकमध्ये जे काही बोललं जातं ते सत्यात देखील उतरलं जातं. याचीच एक प्रचिती म्हणजे बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये असं सांगितलं होतं की आता राजकारणामध्ये साताऱ्याची गादी येणार आहे आणि खरोखरच साताऱ्याचे उदयनराजे गादीवरती आलेले आहेत. तर आपण बघू शकता की ही परत एकदा बाळूमामांची जी भाकणूक आहे ती खरी ठरलेली आहे. आणि किती लाखो करोडो लोक आदमापूरमध्ये बाळूमामाची भाकणूक ऐकण्यासाठी येत असतात. बाळूमामांनी सांगितलेलं आहे की असं जर आपल्या या जगदुनियेमध्ये पाप वाढत गेलं तर एक ना एक दिवस अन्नासाठी आपण मुकू. बाळूमामा म्हणतात, जो कोणी मला मानेल त्याला मी फुलाच्या गादीवरती बसवेन, पण जर कोणी माझी निंदा करेल, टिप्पणी करेल तर त्याला मी जमिनीत गाडेन, असं सुद्धा बाळूमामांचं मत आहे. त्यामुळे मित्रांनो, एवढं सगळं बाळूमामांचं हे भाकणूक आपल्याला ऐकल्यानंतर बाळूमामांवरती कुठे ना कुठे आपला विश्वास हा पोचत जातो. बाळूमामा हे साक्षात आपले देवच आहेत आणि त्यांनी अनेक लोकांची मदत केलेली आहे. आणि ज्या पण लोकांची मदत केलेली आहे ते अजूनही लोक आहेत आणि ते त्यांच्या तोंडातून बाळूमामांची कथा असेल, काही असेल ते सांगत असतात. अशीच एक आज घडलेली कथा आहे, ती म्हणजे निढळ या गावामध्ये घडलेली ही कहाणी आहे. आदमापूरपासून थोड्या अंतरावरती हे गाव आहे. तिथे नामदेव नावाचा एक माणूस राहत होता. त्यांच्या इकडे एक वर्ष खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि अशामध्ये तिला पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नव्हतं. आणि एक एक दिवस नामदेव कसाबसा ढकलत होता. 2 मुलं होती त्याला आणि उन्हाळ्यामध्ये एवढे कडकडीत ऊन पडलं होतं आणि पावसाचे दिवस येऊनसुद्धा सुख नव्हतं त्यांच्या घरात. त्यांच्या घरात पियाला पाणी नव्हतं, अशी अवस्था झाली होती त्या गावामध्ये. तर बाकीच्या कोण आपल्या शहरात मुलं होती किंवा थोडंफार घरात त्यांच्या अन्नधान्य होतं, पण नामदेवची परिस्थिती अत्यंत गरिबाची होती. कारण त्याला जमीन जुमलासुद्धा जास्त नव्हता आणि जी काही जमीन होती ना त्यामध्ये सुद्धा त्याचं कर्जही वाढलेलं होतं. कर्ज वाढल्यानंतर बँकेची लोकं आता फेऱ्या मारायला लागले होते की जर बाबा तू ₹1 आता व्याज भरला नाहीस तर आता आम्ही तुला तुझी जमीन जप्त करावी लागेल म्हणून. आणि अशामध्ये आता शेवटी कंटाळून एक दिवस त्याची बायको जी आहे ती आजारी पडली होती आणि 2 मुलं आपल्या पदरात आहे, बायको आजारी आहे. आता काय करायचं? त्यामुळे तो अचानकच शेतामध्ये निघून गेला आणि विहिरीच्या कठड्यावरती उभा राहिला होता. विहिरीमध्ये अगदी तळाला खोलवर पाणी गेलेलं होतं. त्या पाण्याकडे बघत तो म्हणत होता की आता काय करायचं? जीवन संपवण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय राहिलेला नाही. मी माझ्या मुलं-बाळं, माझी पत्नी यांचा सांभाळ कसा करणार? पाणी नाही, पाऊस नाही, कधी पडेल सांगू शकत नाही. भर पावसाळ्यातसुद्धा उन्हाळ्याचे दिवस आज आलेले आहेत आणि अशामध्येच आता मला माफ करा. हे बाळूमामा, मला तुझ्या पायाशी बोलव आता. आणि असं बोलून तो उडी मारणार तेवढ्यात तिथे एक साधू आलेला असतो आणि साधू त्याचा हात खेचतो आणि म्हणतो, बाळा काय झालं रे तुला? खाली उतर. काय अडचण आहे का तुला? मला सांग, मी तुझी अडचण पूर्ण करेन. तेव्हा ती एक अशी व्यक्ती होती जी अंगाकाठ्याने एकदम बारीक होती, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती मात्र एक वेगळंच तेज होतं. त्या व्यक्तीचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगत होता आणि हातामध्ये काठी, डोक्यावरती पगडी, असा पगडी म्हणजे फेटा, असा तो माणूस होता आणि खांद्यावरती बाळूमामाची घोंगडी, असा तो माणूस होता. साक्षात असं वाटत होतं हा बाळूमामाच आपल्यासमोर उभा आहे की काय. आणि तो म्हणत होता, अरे मी मेंढरं चारता चारता इथं तुला भेटायला आलो आहे म्हणून. आणि हातामध्ये त्याच्या भंडाऱ्याची पिशवी पण होती. तेव्हा त्या माणसानं विचारलं, पण तुम्ही बाळूमामा? तर ते म्हटला, हां मी बाळूमामाचा भक्त आहे, बोल. आणि त्याने त्याच्या कपाळावरती बाळूमामाचा भंडारा लावला आणि बोल, तुला काय प्रॉब्लेम आहे? मला माहीत आहे तुझ्या गावामध्ये आता दुष्काळ पडला आहे, पण ही आहेत ना माझी मेंढरं, बघ तू यावर्षी हे नक्की आता तुला 1 महिन्यात पाऊस पाडून दाखवतो बघ तू. आणि तो म्हणतो की तुझी बायको पण आजारी आहे, मला माहीत आहे सगळं. त्या माणसाला आश्चर्य वाटतं की ह्याला कसं माहीत? किंवा तो बोलला, माहीत असेल कदाचित, गावातले एकमेकात लोकं बोलत असतात, चर्चा करत असतात. तो बोलतो, चल तुझ्या घरी आपण बघू तुझ्या बायकोला काय झालं ते. आणि बाळूमामाचा भंडारा तिच्या डोक्यावरती लावतो आणि जेबमधनं पॉकेटमधनं पिशवीतून एक पुडी बाहेर काढतो आणि त्याच्यात अंगारा तो तिला प्यायला देतो आणि बोलतो, बघ सकाळपर्यंत तुझी बायको कशी ठीक होऊन जाईल आणि आता तुला काहीही चिंता करायची गरज नाही आहे. पाऊस हा नक्की येणार आहे या आठवड्यामध्ये, त्यामुळे तू तुझा जीव व्यर्थच देऊ नकोस. जीव देणं म्हणजे महापाप असतं आणि याची शिक्षा आपल्याला भोगावी लागत असते. जीव दिल्यानंतर आपल्याला नरकात जावं लागतं आणि तुझ्या माघारी तर तुझी 2 मुलं सोन्यासारखी आहे, तुझी बायको आहे, मग कशाला जीव देतोयस? आता पावसाचे दिवस येणार आहेत, आत्ता तुमच्या मागं भोग होते ना ते संपले आहेत.
असं सांगितल्यामुळे त्याच्या जीवात जरा जीव येतो आणि तो रोज एक एक दिवस पुढचासुद्धा आशेचा लावून बसलेला असतो की खरंच त्या बाबांनी सांगितलं तशा पद्धतीने पाऊस येईल. आणि गेल्या 4 दिवसातच तिथे मोठा धो-धो पाऊस झाला. अगदी नदी, नाले वाहून तुडुंब असा पाऊस झाला होता. आणि त्यानंतर मात्र त्याने परत पेरणी केली. सगळं काही व्यवस्थित झालं. पीक आलं छानपैकी. त्याचं घर फुललं आणि त्यानंतर त्याला कळून चुकलं की ते म्हणजे साक्षात बाळूमामाच होते. त्यानंतर त्याने इकडे-तिकडे चौकशी केली, पण कोणीही त्याला बोललं नाही की असा मेंढरावाला कोणी इकडे येतो म्हणून. मग त्याला समजलं की हे साक्षात बाळूमामाच होते आणि हे आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपल्याला या संकटातून वाचवण्यासाठी आले होते. आणि तो माणूस डायरेक्ट गेला तो आदमापूरला आपल्या मुलाबाळांसह आणि तिथून त्याने त्याच्या गावातसुद्धा बाळूमामाचं एक छान असं मंदिर उभारलं गेलं आणि सगळ्यांना त्यांना बाळूमामाची प्रचिती कशी आली, काय झालं ते सगळ्यांना सांगितलं आणि तुम्हीसुद्धा बाळूमामाचे भक्त व्हा, भक्त व्हा म्हणून तो सगळ्यांना विनून विनंती करत होता. आणि त्यानंतरसुद्धा जो कोणी गरीब आहे, दीनदयाळ त्या लोकांनासुद्धा तो, ज्यांना जेवण नाही आहे, खाणंपिणं नाही आहे, मुलं-बाळं अनाथ झाली, अशा लोकांना तो मदत करत राहिला. तर अशी बाळूमामांचा जे भक्त खरा असतो ना, खऱ्या मनाचा असतो, त्यांच्याचवरती बाळूमामांची कृपा होत असते आणि अशाच व्यक्तीला बाळूमामा संकटातून वाचवत असतात. कारण की मागच्या जन्मीचे जे काही पुण्य असतात ना, ते त्यांना कामाला येत असतात आणि बाळूमामा त्या पुण्याच्याच बळावरती असं काहीतरी चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडत असतो. आणि मित्रांनो, हे नुसती कोणती कथा नाही, भाकड कथा नाही, तर खरोखर सत्यात घडलेल्या घटना आहेत, ज्या आज पण तुम्ही बघू शकता की ज्या लोकांनी बाळूमामांना बघितलं आहे, त्यांचे उपाय, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत, त्या अनुभवल्या आहेत, ते लोकं खरंच आज पण आहेत आणि ते हे सांगत आहेत. तर मित्रांनो, बाळूमामासाठी एक कमेंटमध्ये जय श्री बाळूमामा लिहा. आपल्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि असेच बाळूमामांसाठी नवनवीन काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.